करंज्या इथे मस्तपैकी तळून झालेल्या आहेत, मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. तुम्ही बघू शकाल मस्त अशा फ्लेकी होतात. वा, स्टफिंग ही अफलातून दिसते आणि या बराच वेळ क्रिस्पी राहतात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण कुरकुरीत रव्याची करंजी कशी बनवायची ते बघतोय. गोडाची नाही, तिखटाचा प्रकार आहे, थोडासा वेगळा आहे. तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप बारीक रवा घ्यायचा. यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं, 1 चमचाभर तेल आणि हे आधी मिक्सरमध्येच आपण फिरवून घेऊयात. परफेक्ट. आता हे तेल जे आहे हे रव्याला छान असं कोट झालेलं आहे. तर यामध्येच थोडंसं 1-2 चमचा मैदा घालायचा आणि हे पण फिरवून घेऊयात. कणिक मळायची बेसिकली झगझग नाहीये या रेसिपीमध्ये. आता हे मैदा पण व्यवस्थित मिक्स झालाय, रवाही छान बारीक झालेला आहे. आता काय करायचं, आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याचं पीठ मळून घ्यायचं. पुन्हा झाकण लावायचं. परफेक्ट. थोडंसं आणखी पाणी लागेल. पुन्हा झाकण लावायचं. परफेक्ट. आणि इथे बघू शकाल छान असा गोळा मळून ऑलरेडी झालेला आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता हे जे पीठ काढून घेतलंय हे एकदा पुन्हा आपण मळून घेऊयात, व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आता जरी हे सैल दिसत असलं थोडंसं, तरी रवा आहे, जसजसं वेळ जातं तसतसं ते मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतं. परफेक्ट. छान असं मळून झालं की एक डबा घ्यायचा, त्यामध्ये हे पीठ घालायचं आणि एक 15 ते 20 मिनिट हे मुरवत ठेवूयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. वरचं कोटिंग बनवून झालेलं आहे. आता स्टफिंग करूया. तर स्टफिंगसाठी इथे 2 बटाटे मी उकडून मॅश करून घेतलेले आहेत. त्यामध्ये एक अर्धा चमचा लाल तिखट, धणेपूड अर्धा चमचा, गरम मसाला पाव चमचा, जिरपूड पाव चमचा, चाट मसाला पाव चमचा, मीठ चवीपुरतं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे स्टफिंग आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये हवं तसं व्हेरिएशन करू शकता. बारीक चिरलेला कांदा घालू शकता, पालेभाज्या घालू शकता, ढोबळी मिरची, गाजर हे किसून घालू शकता. हवं तर हे फ्राय करून तुम्ही समोशाचं स्टफिंग करतात तसं केलं तरी चालेल, पण मी इथे सिंपल करते स्टफिंग. चला तर मग आपलं हे स्टफिंग बनवून तयार आहे. आता आपण करंजी बनवायला घेऊयात. आता करंजी बनवण्यासाठी हे पीठ आपण आधी मळून घेतलं होतं रव्याचं, हे पुन्हा एकदा एकसारखं करून घेऊयात. त्यामधून छोटा पोर्शन घ्यायचा, एकसारखं करून घ्यायचं आणि याची पारी लाटून घ्यायची. खूप जाड नाही आणि खूप सैल नाही, थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सीची, साधारण अशी. तर यामध्ये हे स्टफिंग घालूयात. बंद करायचं आहे. हवं तर थोडं पाणी लावून हे सील करू शकता, पण पाण्याची गरज नाहीये. हातानेच प्रेस करते. एजेस व्यवस्थित सील करायचे, नाहीतर मग तेलात घातलं की ते सुटतात. आता फोर्क घ्यायचा आणि फोर्कने याला असं हे डिझाईन करून घ्यायचं.
हे दिसतं खूप सुंदर म्हणून मला फोर्क वापरायला आवडतं. पहिली करंजी आपली बनवून तयार आहे. याच पद्धतीने आपण इथे आपल्या उरलेल्या सगळ्या करंज्या बनवून घेतो. मधुराज रेसिपी मसाला स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कुठलाही मसाला अमेझॉन किंवा इथे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर ऑर्डर करू शकता. प्रत्येक ऑर्डर बरोबर छोटंसं भातुकलीचं भांडं पाठवण्यात येईल, पण त्याचबरोबर 3 भाग्यवान विजेते निवडण्यात येतील ज्यांना पाठवण्यात येतील आकर्षक भेटवस्तू. चला तर मग इथे आपल्या करंज्या मस्तपैकी बनवून तयार आहेत. तर दिलेल्या प्रपोर्शनमध्ये साधारण एक 10 ते 12 करंज्या व्यवस्थित होतात. आता अर्थातच तेल गरम केलेलं आहे. आधीच्या रेसिपीचं तेल आहे त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये ट्रेसेस आहेत आधीच्या रेसिपीचे. मी गाळून नाही घेतलं ते. आता यामध्ये करंजी घालूयात आणि लो टू मीडियम हीटवर तळून घ्यायची. चला तर मग एक साईड व्यवस्थित तळून झाली की टर्न करायचं. आहा, मस्त खरपूस सोनेरी रंग आलेला आहे आणि दुसरी बाजू पण मस्त अशी सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायची. दोन्ही बाजूने या करंजी मस्त अशा खरपूस सोनेरी रंग मध्ये तळून झालेल्या आहेत. आता अर्थातच काढून घेऊयात. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त, खूप सुंदर दिसतात, तुम्ही बघू शकाल. आहा, आता याच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्या करंज्या तळून घेऊयात. चला तर मग करंज्या इथे मस्तपैकी तळून झालेल्या आहेत. मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. एक करंजी मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवते. तुम्ही बघू शकाल मस्त अशा फ्लेकी होतात. बा, अजिबात वाटत नाही की ही रव्याची करंजी आहे. स्टफिंग ही अफलातून दिसतंय, भन्नाट. तर या अशा वेगळ्या करंज्या करून बघा, मस्त होतात रव्याच्या आणि या बराच वेळ क्रिस्पी राहतात. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत रेसिपीवर. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.